नमस्कार. होम कुक मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे. आज आपण छान मस्त झणझणीत अशी अंडा करी बनवणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. झणझणीत अशी मस्त छान अंडा करी संडे स्पेशल बनवली होती. मस्त अशी झाली होती. चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. मसाले पाहूया. बघा, मसाले घेतलेले, कांदा आणि खोबरं छान गॅसवरती भाजून घेतलेलं आहे. त्यानंतर 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. 5 ते 7 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे. 1 इंचाचा आल्याचा तुकडा घेतलेला आहे. माझ्याकडे टरबूज मगच होतं म्हणून मी घेतलेला आहे. आणि अर्धा चम्मच जिरे घेतलेला आहे. छोटासा दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे, म्हणजे कलमीचा. त्यानंतर बघा छोटीशी विलायची आणि छोटंसं मी चक्रफूल घेतलेलं आहे. बघा थोडंसंच घेतलेलं आहे. बघा थोडीशी मसाला विलायची घेतलेली आहे आणि 1 चम्मच मी धने घेतलेले आहे. त्यानंतर खोबरं सुद्धा भाजून घेतलेलं आहे. पावडर मसाले पाहूया. 1 ते 1.5 चम्मच मी लाल तिखट घेतलेला आहे. हळद घेतलेली आहे अर्धा चम्मच. चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि कोथिंबीर घेतलेलं आहे. आता हे संपूर्ण जे मसाले आहेत, आपण खडे मसाले घेतलेले आहेत, ते तेल घालून छान मस्त भाजून घेऊया. बघा मसाले छान भाजून घेऊया. मसाले छान भाजल्याने आपली भाजी सुद्धा छान होते. बघा मसाले छान भाजून घेऊया आणि मसाले संपूर्ण थंड केल्यानंतर मिक्सरच्या पॉटमध्ये घालूया आणि याचे छान मस्त वाटण तयार करून घेऊया. बघा मसाले भाजून झालेले आहे. आता थंड झाल्यानंतर आपण याचे छान वाटण तयार करून घेणार आहोत. बघा मसाला छान भाजून झालेला आहे. त्यानंतर आपण आता मिक्सरच्या पॉटमध्ये घालूया आणि याचं छान वाटण तयार करून घेऊया. बघा संपूर्ण जे भाजीचे साहित्य घेतलेले आहे मी एकाच मिक्सरच्या पॉटमध्ये घालून घेऊया आणि याचं छान आपण वाटण तयार करून घेऊया. बघा थोडासा कोथिंबीर सुद्धा घातलेला आहे. तिखट, मीठ, हळद सर्व एका ह्याच्यात घातलेलं आहे आणि जो भाजून घेतलेला जो मसाला आहे तो सुद्धा घालून घेऊया आणि याचं छान पाणी घालून छान आपण वाटण तयार करून घेऊया. बघा अशा पद्धतीचं मस्त असं वाटण तयार करून घेऊया. त्यानंतर बघा कढईमध्ये मी 1 ते 1.5 पडी मी तेल घातलेलं आहे. तेल छान तापल्यानंतर त्यामध्ये आपण जे वाटण बनवून घेतलेलं आहे मसाल्याचं ते घालून घेऊया. संपूर्ण वाटण घालून घेतलेलं आहे आणि वाटण सुद्धा मस्त तेल सुटेपर्यंत आपण तेलामध्ये परतून घेऊया. बघा अशा पद्धतीचं मस्त छान असं वाटण आपलं तयार झालेलं आहे. त्यानंतर बघा थोडंसं पाणी घालून घेऊया आणि याला छान एक उकळी काढून घेऊया. त्यामुळे आपल्या भाजीला मस्त छान तरी सुद्धा येते आणि जो मसाल्याचा जो कच्चेपणा राहिला असेल तो सुद्धा निघून जातो. बघा मस्त छान त्याला एक उकळी आलेली आहे. भाजीवर सुद्धा तरी सुद्धा आलेली आहे. त्यानंतर मग 3 ते 4 मी अंडी उकळून घेतलेली आहे. ते अंडी घालून घेऊया आणि मसाल्यामध्ये छान फ्राय करून घेऊया. हे दोन्ही अंडी 2 जी अंडी आहेत मी धाग्याने कापून घेतलेली आहे बघा. त्यानंतर बघा मसाल्यामध्ये छान अंडी फ्राय करून झालेली आहे. त्यानंतर बघा यामध्ये आपण आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी घालून घ्या. तुम्हाला रस्सा किती हवा आहे त्यानुसार आपण यामध्ये पाणी घालून घेऊया. बघा मस्त अशी झणझणीत अंडा करी तयार झाली होती. बघा आता याच्यामध्ये आपण पाणी घालूया. बघा मिक्सरच्या पॉटमध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे. ते पाणी घालूया आणि छान मस्त याची एक उकळी काढून घेऊया. बघा मस्त. त्यानंतर बघा भाजीला छान उकळी आल्यानंतर त्यावरती थोडासा कोथिंबीर घालूया. मस्त अशी झणझणीत आपली अंडा करी तयार झालेली आहे. बघा आपली अंडा करी तयार झालेली आहे. चला तर आपण आता डिशमध्ये घेऊया. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. लगेच भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.